नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी. तर बघा आता इथे तुम्हाला क दिसत असेल टाईप केलेला आणि त्याच्या बाजूने म्हणजे त्याच्या जवळ एकदम क चा काना जो आहे, मला काजल नाव लिहायचं आहे. तर त्या क चा जो काना आहे एकदम जवळ आलेला आहे. याला हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा हे बघूया. तर इथे उजव्या साईडला एक ॲरो दिसतोय तुम्हाला, त्याला टच करायचं आहे. टच केला की तो काना निघून जातो. निघाल्यानंतर जी हिरव्या कलरची लाईन आहे ती पूर्ण कच्या अंगावर आहे, ती बाहेर करायची आहे. ती कशा पद्धतीने करायची हे बघूया. आता वरती काय करायचं आहे, स्क्रॉल करायचं आहे. तुम्हाला खूप मोठा पेज दिसत असेल, तुम्ही इथे जर टच कराल तर इथे होणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा हे गुणाकाराचं चिन्ह जे आहे तुम्हाला इथे कच्या जवळ आणायचं आहे. ती पूर्ण त्याच्यावर येतं, कवर येतं ते. तर असं न करता इथे काय करायचं, हा जो मोठा पेज आहे त्याच्या खाली तुम्हाला बॉक्सच्या 2 लाईनिंग दिसेल, त्याच्या खाली यायचं आहे आणि एक विराम चिन्ह दिसते. त्या विराम चिन्हाच्या बाजूने तुम्हाला जागा दिसेल, म्हणजे तो स्पेस आहे, त्या पेजवर एकदा टच करायचं आहे. एकदा टच केलं की ती लाईन जी आहे कच्या बाजूने येऊन जाईल. ते बाजूनं आल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे, काना लावायचा आहे. नंतर ज लिहायचं आहे, पुन्हा काना लावायचा आहे, मग ल लिहायचं आहे. तुमचं जे नाव आहे काजल, हे पूर्ण व्यवस्थित नाव आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे टाईप करायचं आहे. आता पुन्हा मोठ्या पेजमध्ये यायचं आहे आणि इथे पेज द्यायचा आहे. बघू शकता इथे तुम्हाला पेज द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण पेज दिलेला आहे. आता माझा जो फॉन्ट आहे मी तो बदलवणार आहे, दुसरा फॉन्ट घेते आणि तुम्हाला इथे काजल नाव जे आहे ते कसं लिहायचं हे दाखवते. पुन्हा मी इथे लला एक काना लावते. तर अशा प्रकारे आपण काजल नाव लिहिलेलं आहे, साधं सिम्पल. आणि याला कोलोग्राफीमध्ये कसं लिहायचं हे बघूया. तर आता इथे बघा, हा जो पहिला पार्ट आहे, हा पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला सर्व मिळून जाईल. इथे तुम्ही साधं सिम्पल नाव लिहू शकता. हा पहिला पार्ट झाला. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय आहे, इथे जोड अक्षर आहे, तुम्ही इथून घेऊ शकता कोणते पण. आणि तिसऱ्या पार्टमध्ये इथे छान छान कोलोग्राफी आहे. आता कोलोग्राफी म्हटलं की सर्व येतं यामध्ये. कला छान छान विलेंटी येतात, खूप छान छान असे आकार आहे, इथे छान प्रकारे घेऊ शकता. आणि त्याच कोलोग्राफीमध्ये तुम्हाला ते खालच्या साईडला काना दिसेल, विलेंटी दिसेल आणि त्याला तुम्हाला उकार दिसेल, अशी तुम्हाला दाखवलेलं आहे. खालच्या साईडने उकार आहे, वरच्या साईडने विलेंटी आहे, रफार आहे. असं शोधायचं आहे तुम्हाला, कुठे काय आहे माहिती करून घ्यायचं आहे. आणि त्याच्याच साईडने 2 प्रकारच्या मात्रा असतात, ते पण आहे आणि डॉट पण आहे इथे. आणि जेव्हा आपण नाव टाईप करतो तेव्हा त्याला मस्त छान छान डिझायनिंग पण आहे, बघू शकता. आता इथे ल लिहिलेला आहे, आपण ह्या लला डिझाईन अशा प्रकारे डिझाईन लावू शकतो. अशा प्रकारच्या डिझायनिंग पण आहे यामध्ये, अशा त्याला डिझाईन म्हणतात. ते नावाला छान प्रकारे असे कोलोग्राफी तयार होतं अशा प्रकारे. आणि इथे जेव्हा एखाद्या गणपतीचं नाव लिहितो आपण तेव्हा 2 अशा लाईनिंग लावतो, इथे त्या लाईनिंग पण आहे इथे अशा प्रकारच्या. तुम्हाला हे कुठं काय आहे हे सगळं शोधून घ्यायचं आहे त्या ॲपमध्ये. तर आता इथे अशा पद्धतीने आपण हे राहू देऊया, असंच नाव छान वाटत आहे. तर अशा प्रकारे आपण नाव कसं लिहायचं बघूया. तर आता इथे बघा, तुम्हाला इथे क शोधायचं आहे कोलोग्राफीमध्ये. आता इथे किती प्रकार आहे, कचे 10 प्रकार आहे इथे. तर यामधला आपण एक प्रकार घेऊया कचा. मी हा घेते, सॉरी इथे थोडा पेज देते मी, इथे पुन्हा येते मी इथे. आणि इथे जो क आहे त्या लाईनिंगवर येत आहे म्हणून, तर इथे पुन्हा मी इथे क मध्ये आले आणि क घेतलेला आहे, क घेतलेला आहे. थोडा अजून पेज पाहिजे. अशा प्रकारे क घेतला. आता बघा, ही लाईन जी आहे ग्रीन कलरची पुन्हा त्या कच्या अंगावर आलेली आहे. तर इथे काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला विरामचिन्हापाशी यायचं आहे आणि इथे थोडा पेज द्यायचा आहे आणि इथे आपल्याला एक काना लावायचा आहे. काना लावला. आता जचा जो प्रकार आहे ते पण खूप सारे प्रकार आहे यामध्ये, बघू शकता किती प्रकार आहे शोधायचा आहे आपल्याला. इथे जचे प्रकार आहे 7 प्रकार आहे इथे. तर 7 प्रकारामधला आपण हा जो घेऊया ज, आणि इथे जचा जो प्रकार आहे एक घेतलेला आहे आपण. आणि इथे पुन्हा इथे क मध्ये म्हणजे कानामध्ये येऊया. मी काना लावलेला आहे आणि ल लावते इथे. ल बघा, इथे इथे ल शोधायचं आहे. आता लचे प्रकार जे आहे ते खूप सारे आहे. तर इथे बघू शकता, इथे तुम्हाला दिसून जाईल. तर इथे 26 किंवा 27 असे म्हणू शकते मी प्रकार आहे यामध्ये. तर इथला आपण कोणताही ल घेऊ शकतो. तुम्ही फक्त लावून बघायचं, तुम्हाला कोणता छान वाटते, तुम्हाला हा छान वाटते का, किंवा तुम्हाला कोणता छान वाटत आहे तो लावू शकतो. तुम्ही हा पण लावू शकता किंवा हा पण लावू शकता. छान छान प्रकार आहे. तर इथे बघू शकता, मी हा छोटासा घेतलेला आहे आणि इथे छोटीशी काना घेणार आहे मी. तर अशा प्रकारे माझं जे काजल नाव आहे ते मी लिहिलेलं आहे. आता पुन्हा इथे पेजपाशी यायचं आहे. इथे शोधायचं आहे आपल्याला पेज कुठे आहे म्हणून. इथे खूप सारा पेज द्यायचा आहे. आता इथे याच्यासाठी दिलेला आहे आपण हा जास्त पेज, कारण आपल्याला दुसरं नाव टाईप करायचं आहे.
आता पुन्हा मी एक क शोधणार आहे, कारण आपल्याला हेच नाव वेगळ्या पद्धतीने कसं लिहायचं हे बघूया. तर आता एक 2 पद्धतीने बघितलेलं आहे. आता आपण अशा पद्धतीने बघूया. तर मी हा क घेतलेला आहे, किंवा मी हा पण क घेऊ शकते. हा क घेते आणि इथे बघा कानापाशी यायचं आहे. आता मलाही माहीत नाही नेमकं कोणत्या पार्टमध्ये आलेलो आहे आपण. इथे लिहिलेलं आहे, बघू शकता तुम्हाला पार्ट कोणता आहे. बी पार्ट आहे. इथे बघू शकता, इथे दिसते तुम्हाला नाव, छोटे छोटे नाव लिहिलेलं आहे, ते स्पेलिंग लिहिलेलं आहे, तिथे तुम्ही बघू शकता बी पार्टमध्ये आलेलो आहे आपण. आता पुन्हा आपल्याला पेजमध्ये जायचं आहे. तर आता इथे विरामचिन्ह होतं, तिथे जायचं आहे. असं काही नाही, तुम्ही विरामचिन्हामध्येच जाऊ शकता. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही पहिल्यामध्ये येऊ शकता. बघा आता इथे बॉक्स आहे आणि इथे पण हा काम करतो, हा पण पेज काम करतो. इथे शोधायचं आहे तुम्हाला. कुठे पण जा तुम्ही, तुम्हाला दिसेल छोटे छोटे पेज राहतात तिथे, त्यासाठीच दिलेलं असतं की ते कशा पद्धतीने यूज करायचं. आता इथे पेज दिलेला आहे आपण, आपल्याला आता इथे कानामध्ये यायचं आहे. बघू शकता इथे काना यायचा आहे. आता इथे छोटा मोठा मी अशा पद्धतीचा पण काना देऊ शकतो, पण मला असा नको आहे, मला तो आवडत नाही. तर मी इथे हा काना देते आणि इथे मला पुन्हा ज लिहायचा आहे. आता जचे आपण किती प्रकार बघितले होते? 7 प्रकार बघितलेले आहे. 7 मधला मी हा पण लावू शकते, पण मला हा आवडत नाही. आणि हा पण लावू शकते मी इथे, आणि हा पण लावू शकते, पण हा मला नको आहे. तर इथे मला साधाच पाहिजे, मी हा देते, किंवा मी इथे हा पण लावू शकते. खूप सिंपल आहे तो, तर नको, हाच घेऊया. तर इथे हा घेतलेला आहे. हा घेतल्यानंतर पुन्हा मला इथे एक काना लावायचा आहे आणि इथे मला ल लिहायचा आहे. आता हा जो ल आहे, आपण 24 किंवा 25 प्रकारचे ल आहे यामध्ये, हा पण ल लावू शकतो इथे, किंवा तुम्हाला साधा सिंपल ल जर पाहिजे असेल तर साधा सिंपल अशा पद्धतीचा पण लावू शकतो. आपल्या चॉईसनुसार कसा पाहिजे आपल्याला हे आपण ठरवू शकतो. आता इथे हा मला नको वाटतंय, हा नाही छान आहे, हा पण छान नाही आहे. अशा पद्धतीने पण लावू शकतो आपण इथे, अशा पद्धतीचा पण घेऊ शकतो. खूप छान छान असे आहे इथे, किंवा हा पण घेऊ शकतो. तर इथे आपण काना आपण हाच घेऊया, मला हा आवडलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे नावं आहे बघितलेले आहे. आणि इथे पुन्हा पेस्ट द्यायचा आहे. इथे अगोदरच द्यायचा पेस्ट, म्हणजे त्या ॲपमध्ये जाऊ, जेव्हा पिक्सेल लॅबमध्ये जाऊ आपण, तर तिथे त्रास होत नाही आपल्याला. तर इथे मग असं कॉपी करायचं आहे आणि इथे कॉपी केल्यानंतर आपल्याला पेस्ट करायचं आहे पिक्सेल लॅबमध्ये. अशा प्रकारे आपण जे नावं आहे ते बघितलेले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.